मी सयशा नितीन पाटील चौथीत शिकत आहे. आज मी महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. महात्मा बसवेश्वर यांचा जन्म इसवी 1105 मध्ये कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात इंगेश्वर बागेवाडी येथे अक्षय तृतीयेला झाला. बसवेश्वरांचे आईचे नाव मादालांबिका व वडिलांचे नाव मादिराज असे होते. त्या काळी स्त्री पुरुष भेदभाव, जातीय अस्पृश्यता खूप होती. त्यांना व त्यांची मोठी बहीण नागालांबिकाला देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वागणुकीचा खूप राग येत असे. वयाच्या 8व्या वर्षी जेव्हा त्यांचे उपनयन संस्कार करायचे होते तेव्हा त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीचे उपनयन संस्कार आधी करावे हा हट्ट धरला. स्त्री शूद्र आहे, तिला हा अधिकार नाही असे सगळ्या जणांनी म्हणाले. त्यांना या वेगळ्या भेदभावाचा खूप राग आला. ते तेथून निघून कुडलसंगम येथे आले. 12 वर्ष वेद, धर्म आणि तत्त्वज्ञानावर अभ्यास केला. तेव्हा त्यांना शास्त्रातील खरी शिकवण व समाजातील वागणुकीचा फरक लक्षात आला. नंतर सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे बिजवळ राजाकडे त्यांनी कारकुनाची नोकरी केली. अथक परिश्रम, कामावर अतूट निष्ठा असल्यामुळे पुढे त्यांना राज्याचे कोषाधिकारी केले. ते तेथे वेदशास्त्र आणि धनुर्विद्यामध्ये निपुण झाले. चाणाक्ष व हुशार असल्यामुळे ते राजाचे प्रधान झाले. सर्वांनी समतेने वागावे म्हणून जे कोणी कोणत्याही जातीचे असो ते इष्टलिंग पूजा करेल ते लिंगायत असे मानले जाईल म्हणून अशी लिंगायत धर्माची स्थापना केली. बसवेश्वरांनी आधी जगात पहिल्यांदा अनुभव मंडप ही कल्पना सुरू केली होती. यामध्ये सर्वांना प्रवेश असूनही स्त्री पुरुष मध्ये चर्चा व्हायची. ती चर्चा वचनांच्या स्वरूपात लिहिली जायची. ते वचन लोकांना बंधुभाव, प्रेम व विचार स्वातंत्र्याची प्रेरणा देत असे. काय कवे कैलास हे वचन म्हणजे श्रम हाच स्वर्ग आहे असं सांगतो. समता हे प्रमुख सूत्र मानून त्यांनी त्याचा धर्म प्रसार केला. कुडलसंगम येथे संगमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ते तेथेच 1167 मध्ये एक रूप झाले. एक छोटीशी गोष्ट सांगते. उन्हाळ्यामध्ये एक दिवशी बसवेश्वरांना खूप तहान लागली होती. ते त्यांच्या आईकडे आले आणि म्हणाले की आई, मला खूप तहान लागली आहे, मला पाणी दे. त्यांना इतकी तहान लागली होती की त्यांना असं वाटत होतं की खूप जास्त पाणी प्यावे. त्यांची आई म्हणाले की अरे थांब, तुला दिसत नाहीये का, मी 16 पूजा करत आहे. माझी पूजा झाल्यानंतर मी तुला पाणी देते. ते अंगणात गेले. त्यांनी खड्डा खणायला सुरू केला. एक खड्डा 2 वीत खणल्यानंतर ते परत दुसरा खड्डा खणायला लागायचे. असे करून त्यांनी 10-12 खड्डे खणले. नंतर त्यांचे बाबा बाहेर आले. त्यांनी बसवेश्वरांना विचारलं, अरे तू काय करत आहेस? मग त्याच्यावरती बसवेश्वर म्हणाले, बाबा, मला खूप तहान लागली आहे. जसं विहीर खणल्यानंतर विहिरीला पाणी लागतं तसं मी खड्डा खणत आहे. बसवेश्वरांच्या बाबांनी त्यांना विचारले की अरे मग तू एवढे 10-12 खड्डे का खणले? तू एकच खड्डा जर खोल खणत गेला असता तर मग तुला त्याला कुठे ना कुठेतरी पाणी लागले असते. त्याच्यावर बसवेश्वर म्हणाले, बाबा, तुम्ही नाही का वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, लक्ष्मी, विष्णू, नंदी, आणि तुम्हाला असं वाटतं की एक कोणता तरी देव प्रसन्न होईल. तसंच मला पण वाटलं की एवढे खड्डे खणल्यानंतर एका तरी खड्ड्याला पाणी लागेल. पण कोणत्या खड्ड्याला पाणी लागलं का? नाही. बसवेश्वरांचे बाबा त्यांच्याकडे बघतच राहिले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.